हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मराठीच्या चॅनलमध्ये आपल्या व्हेरिएबल काय असतं. आता व्हेरिएबल काय असतं बघा, आपण जावास्क्रिप्टचा विचार करून आपण इथे व्हेरिएबल लिहितो आहे. व्हेरिएबल म्हणजे एक असा बॉक्स असतो मेमरीमध्ये. समजा कॅम्प्युटरची मेमरी असा बॉक्स असतो मेमरीमध्ये. आपली कॅम्प्युटरची मेमरी कशी असते बघा, ही मेमरी आपल्या कॅम्प्युटरची जी आपल्या रॅमपाशी असते. याच्यामध्येच एक ब्लॉक ऑफ कोड्स असतात, म्हणजे ब्लॉक्स असतात असे. हे इंडिव्हिज्युअल ब्लॉक आता 34 बीट आणि 32 बीट आणि 62 बीटवरती डिपेंड आहेत की याच्यात किती बॉक्स असू शकतात आणि किती बाईट एक बॉक्स किती बाईट घेऊ शकतो. तर पहिली गोष्ट आपण व्हेरिएबल बघू. व्हेरिएबल आता आपण डिफाईन कसं करतो, तर वॅर ए इक्वल टू 10 हे आपण डिफाईन आहे. हे इनिशियलायझेशन झालं, हे आपण डिफाईन केला आणि ह्याला आपण इनिशियलाइज केलं. तर हे जावास्क्रिप्टमध्ये आपण व्हेरिएबल असं इनिशियलाइज करतो आणि असं डिफाईन करतो आपण. तर तो व्हेरिएबलची कन्सेप्ट मेन काय आहे आपण बघून घेऊ एकदा. होय, विजिबल आहे काय, मी इकडे घेतो तर दिसते. आता समजा हे आपल्या घरामध्ये डबे असतात काय स्टोअर करायचे. समजा आपण आपल्या घरामध्ये साखर ठेवण्यासाठी एक डब्बा घेतला असतो. त्या डब्यामध्ये आपण साखर ठेवतो. कितीपर्यंत ठेवू शकतो, तर त्याची किती कॅपॅसिटी 1 किलो 2 किलो असते तोपर्यंत ठेवू शकतो आपण त्याच्यामध्ये साखर. तसंच आपल्या मेमरीमध्ये पण एक जागा असते काही करायला, डेटा स्टोअर करायचा. आपण इकडे साखर स्टोअर करत होतो, इथे आपण डेटा स्टोअर करतो. मग डेटा स्टोअर करायचं म्हटल्यावरती आपल्याला तिथे काय तर लागणार आहे की आपल्याला कोणती तरी एखादी रिसोर्स लागणार आहे, तिथे एक जागा खाली पाहिजे ना. तर ही मेमरीमधला एक ब्लॉक असतो. ह्या ब्लॉकमध्ये आपला डेटा स्टोअर केला जातो आणि ह्या ब्लॉकला ना ॲड्रेस असतो खाली. मग त्याचा ॲड्रेस असू शकतो 101 फॉर एक्झाम्पल आहे, हे काही पण असू शकतं. 101च असं आहे असं नाही आहे, काही पण असू शकतं. आणि ह्याला एक नाव असतं वर, हे नाव असतं ते व्हेरिएबल असतं. हे काय असतं, व्हेरिएबल असतं. हे आपण दिलेले नाव असतं. म्हणजे याचा अर्थ कसा, तर आपण वॅर ए इक्वल टू 10 केलं असेल तर हे झालं व्हेरिएबलचं नेम, हे झाली त्याची व्हॅल्यू. आणि हा जो आहे तो ह्याचा ॲड्रेस आहे, ह्या सर्व गोष्टींचा ॲड्रेस आहे, म्हणजे ह्याचा ॲड्रेस आहे. या आपण ह्याला रेफरन्स पण म्हणू शकतो. ऑल ओव्हर दी व्हेरिएबल्स आपण ह्याला म्हणतो. ही झाली व्हेरिएबलची कन्सेप्ट. ऑल ओव्हर दी व्हेरिएबल्स हे आहे फक्त. तर मित्रांनो, आपण आलो आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि आपण आता ते फोल्डर क्रिएट करून घेऊया. जेएस नावाने कोणतं तरी एक नेम देऊन एक फोल्डर क्रिएट करून घेऊया. तसं आपण फोल्डर क्रिएट केला जावास्क्रिप्ट व्हेरिएबल नावाने. ओके, आता आपण फोल्डरमध्ये जाऊन आपला सबलाइन एडिटर आपण यूज करतो आहे. सबलाइन एडिटरमध्ये जाऊन आपण इथे वरती फाईलवरती क्लिक करून फाईलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, असे ऑप्शन दिसतील तुम्हाला भरपूर. फाईलवरती क्लिक करून तुम्हाला ओपन फोल्डर नावाचा ऑप्शन गावेल, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून घ्या. मग इथे तुमचं डिरेक्टरीचे जे स्ट्रक्चर आहे ते ओपन होईल. त्यावरती तुम्ही डेस्कटॉपवरती जाऊन इथे सर्च करा. आता काय वेळेला असा प्रॉब्लेम येतो की आपण सर्च केल्यावर फोल्डर आपल्याला येत नाही, काहीच नाही. ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, कारण हा प्रॉब्लेम मला पण सॉल्व्ह झाला नाही आजपर्यंत, भरपूर वेळ झाला असं. तर आता आपण इथे मॅन्युअली प्रोजेक्ट आपला जो आहे तो आपलं इन्व्हेलमेंट आहे बघा. आपण आता इथे मॅन्युअली आपण सर्च करू आणि आपलं माऊस स्क्रोल करून आपण बघतोय. तर इथं आपलं फोल्डर गावला आपल्याला जेएस व्हेरिएबल्स. आता आपण याच्यावरती क्लिक करून फोल्डर आपण इथे ओपन करून घेतला. त्याच्यावरती राईट क्लिक करून न्यू फाईलवरती क्लिक करायचं आपल्याला आणि इथे कंट्रोल एस करून आपल्याला हे सेव्ह करायचं आहे कुठल्या index.html फाईल. का आपण HTML फाईलने सेव्ह करणार आहे, तर आपण ह्याच्यामध्ये इनडायरेक्टली आपण जावास्क्रिप्टचा कोड आपण वापरू शकत नाही. त्यामुळे आपल्या HTML फाईलमध्ये आपल्याला जावास्क्रिप्टचा कोड आपल्याला रन करावा लागेल. तर आपण आता बॉडीच्या खाली येऊन आपण इथे आपला स्क्रिप्ट टॅग आपण टाकणार आहोत आणि स्क्रिप्ट टॅग टाकल्यानंतर टाकला आपण, त्यानंतर आपण इथे व्हेरिएबल डिफाईन करणार आहोत. वॅर ए इक्वल टू 10. ओके, ए इक्वल टू 10 झालं. आता ह्याला आपण बघायचं कसं, तर आपण ह्याला कन्सोलवरती प्रिंट करून बघूया की याचं आउटपुट बरोबर येते की नाही. म्हणजे ह्या व्हेरिएबलमध्ये डेटा तरी स्टोअर झाला आहे की नाही आपण ह्याचा कळते आपल्याला ह्याच्यावरून. तर ओपन इन ब्राउझर. आता माझं बाय डिफॉल्ट ब्राउझर आहे तो फायरफॉक्स आहे. तुमचा क्रोम असेल किंवा सफारी असेल, कोणता पण असू शकतो.
इथं आलं तर तुम्हाला ब्लँक स्क्रीन दिसेल, पण असं भिवून जायचं नाही, कारण कंट्रोल-शिफ्ट-आय दाबायचं. कंट्रोल-शिफ्ट-आय दाबल्यानंतर तुम्हाला कन्सोलचा ऑप्शन येईल. कन्सोलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं आउटपुट दिसून जाईल. तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्या ए व्हेरिएबलमध्ये डेटा हा स्टोअर झालेला आहे. चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.